खैरीतील स्क्रॅप वाहनांच्या गोडाऊनला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान, अनेक वाहने जळून खाक. अग्निशमन दलाचे अनेक तास शर्थीचे प्रयत्न, धुराचे लोट दूरवर दिसल्याने परिसरात खळबळ. कामठी तालुक्यातील खैरी परिसरातील 4 चाकी स्क्रॅप वाहनाच्या गोडाऊनला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात स्क्रॅप वाहनांचे सुटे पार्ट्स, टायर, प्लास्टिक साहित्य, इंजिन ऑइल तसेच इतर ज्वलनशील साहित्य जळून खाक झाले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार खैरी येथील एका खासगी गोडाऊनमध्ये अपघातग्रस्त तसेच निकामी झालेली 4 चाकी वाहने मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आली होती. या ठिकाणी वाहनांचे स्क्रॅपिंग व सुटे भाग वेगळे करण्याचे काम देखील सुरू असल्याची माहिती आहे. गुरुवारी सकाळी अचानक गोडाऊनमधून धूर निघत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं. या संपूर्ण गोडाऊनला आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात टायर, प्लास्टिक साहित्य, पेट्रोल डिझेलचे अवशेष, वायरिंग साहित्य, ऑइल असलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्र रूप धारण केले. आगीमधून निघणारे धुराचे काळे लोट अनेक किलोमीटर अंतरावर दिसत होते. धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच कामठी नगर परिषद, MIDC तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाण्याचे बंब आणि फोमच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमुळे गोडाऊनमधील अनेक 4 चाकी वाहने पूर्णतः जळून खाक झाली असून लोखंडी सांगाडेच शिल्लक राहिल्याचं चित्र घटनास्थळी दिसून आले. काही वाहनांचे टायर फुटल्याने मोठे मोठे स्फोटासारखे आवाजही येत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही काळ रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली होती. प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं. दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अग्निशमन विभाग व पोलीस प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर स्क्रॅप गोडाऊनमध्ये अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा गोडाऊनमध्ये अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था तसेच ज्वलनशील साहित्य साठवणुकीचे नियम कितपत पाळले जातात याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी.